वेडी माणसं. लेखिका आणि सादरकर्त्या सौ रेखा दैठणकर, पुणे. एखाद्या गोष्टीचं वेड लागावं लागतं. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडी माणसंच इतिहास घडवतात. बाबासाहेब पुरंदरे हे शब्द सतत माझ्या कानात आज घुमत होते आणि त्याला कारणही तसंच होतं. 6 जून 25ची संध्याकाळ आम्हाला अशाच एका वेड्या माणसाच्या सान्निध्यात घालवता आली, याबद्दल मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजते. त्यांच्या अद्भुत दुनियेची सफर करताना आम्ही स्वतःला विसरून गेलो. त्यांचा तो खजिना बघून अल्लाउद्दीनच्या गुहेचीच मला आठवण झाली. हो, मी बोलतीये आमच्या सोसायटीतील एका संगीत वेड्या रसिक तरुणाबद्दल. वय फार फार तर 100ला 20-25 कमी इतकंच. लहानपणापासूनच त्यांचं संगीतावर प्रेम. मोठ्या बहिणीमुळे, जी त्या काळी रेडिओ स्टार होती, त्यांना गाणी ऐकण्याचं, गुणगुणण्याचं, पेटीवर बहिणीला साथ करण्याचं वेड लागलं. 1955-60चा तो काळ. त्या काळात पुण्यामध्ये गजाननराव वाटवे वगैरे वेगवेगळ्या मोठ्या गायक कलाकारांचे रस्त्यांवर जलसे होत असत. आपापलं बसकर घेऊन रस्त्यावर बसावं लागे, कारण मोठ्या कलाकारांची गाणी ऐकण्याचा याशिवाय दुसरा पर्याय त्यावेळी तरी नव्हता. त्या काळापासूनच त्यांना हे संगीताचं वेड लागलं आणि दिवसेंदिवस ते वाढतच गेलं. पोटापाण्याच्या आर्किटेक्चरल आणि डेव्हलपर या प्रोफेशनमधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी आपल्या या छंदाकडे जास्त फोकस केलं. त्यांनी त्यांच्या भव्य फ्लॅटमधील एक रूम पूर्णपणे म्युझिक रूम केलेली असून आज आम्हा उभयतांना ती बघण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिलं होतं. जरा वेळ काढूनच या, असा खास आग्रहही होताच. दुसरं महत्त्वाचं कारण या भेटीमागं होतं ते म्हणजे त्यांच्या पत्नी या माझ्या BSNL मधील सिनियर कलीग. बरेच दिवस तीही मला बोलवत होती, पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. ती वेळ आज आली होती. त्यांचं सगळं घरच कलाकारांचं. स्वतः तर ते संगीत व्यासंगी, उत्तम सरोदवादक, अनेक वाद्यांचे संग्रहक. पत्नी ही साथ देण्या एवढी तबलावादक. दोन्ही मुले, सून सगळेच क्रिएटिव्ह, सौंदर्याची जाण असलेले चित्रकार, डेकोरेटर. पण मुख्य आकर्षण म्हणजे त्यांची म्युझिक रूम आणि त्यांच्याकडे असलेला जुन्या CDs, कॅसेट्स आणि LP तबकड्यांचा प्रचंड मोठा संग्रह. अगदी वेस्टर्न सिम्फनीपासून हिंदुस्थानी क्लासिकल, वेस्टर्न क्लासिकल, जुन्या नव्या बॉलिवूड गाण्यांच्या आणि वाद्यसंगीताच्या मोजता येणार नाहीत इतक्या तबकड्या. त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी केलेली विशिष्ट कप्प्याकप्प्यांची खास व्यवस्था आणि मुख्य म्हणजे ही संगीतधारा उत्तमरित्या ऐकण्यासाठी आवर्जून घेतलेली म्युझिक सिस्टीम, मिक्सर, स्पीकर्स, ज्यामुळे गाणी किंवा वाद्यसंगीत ऐकण्याची खरी मजा अनुभवता येत होती, कान तृप्त होत होते. याशिवाय अनेक प्रकारची वाद्य जसे तबले, पखवाज, सरोद, संबळ, मोहनवीणा म्हणजेच हवाईन गिटार, मेंडोलिन, यकुलेले, तंबोरा, संवादिनी, माउथ ऑर्गन, फ्लूट, बासरी, कीबोर्ड, चिपळ्या आणि अशी कितीतरी. त्यांनी एक नवीन तंतुवाद्य स्वतः ओरिजिनल वाद्यामध्ये मॉडिफिकेशन करून बनवले आहे, ज्याचे ते पेटंट घेऊ इच्छितात. तेही एक आकर्षण होतंच. असा सगळा भरगच्च मामला. शिवाय अद्ययावत 3500 गाण्यांची कराओके सिस्टीम पण. आम्ही तिथे 3-3.5 तास तरी होतोच, पण सगळी वाद्य, सगळा संग्रह इतक्या कमी वेळात बघणं शक्यच नव्हतं. त्यामुळे धावत्या भेटीत जे बघितलं त्याचाच फक्त उल्लेख करते आहे. गेल्या गेल्याच त्यांच्या सुनबाईंनी हसत मुखाने दारातच स्वागत केलं आणि त्यांच्या घरची संस्कृती लक्षामध्ये आली. मग आत म्युझिक रूममध्ये गेल्यावर आम्ही तेथील खजिन्याकडे आ वासून बघतच राहिलो. संगीताशी संबंधित वस्तूंचा तो प्रचंड संग्रह पाहून डोळे दिपले. त्यामागच्या झपाटलेपणाची कल्पना आली. वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येचं ते फळ होतं. तो संग्रह बघून आम्हाला काय बोलावं, कसं रिॲक्ट करावं हेच कळेना. त्यांच्यासमोर आम्ही फक्त कानसेन असलेले आमचे आम्हीच आम्हाला खुजे वाटायला लागलो. हे त्यांच्या बहुधा लक्षात आलं असावं. त्यांनीच मग आमची सुटका केली. काय ऐकायला आवडेल? बॉलिवूड?
लता मंगेशकर अल्बर्ट हॉल प्रोग्राम्स, इंडियन क्लासिकल, व्होकल अँड इन्स्ट्रुमेंटल, वेस्टर्न, जॅझ, वॉल्ट्स, सिम्फनीज, पियानो, ट्रम्पेट, सॅक्सोफोन, वेस्टर्न क्लासिकल, बीटल्स, आबा, अँडी विल्यम्स, डी मार्टिन, मराठी भावगीत, गझल्स. त्यांनी यादीच सुरू केली. बाप रे, म्हणजे आपण म्हणू ते सगळंच दिसतं यांच्याकडे. काय सांगावं या विचारात असतानाच ते पुढे म्हणाले, तुमच्या आवडीचं तर ऐकूच, पण त्याआधी थोडं वेगळं ऐकूया का? आम्ही मान डोलावली. खरं तर आम्ही ती रूम पाहून इतके भारावलो होतो की आता काहीही ऐकवा चालेल अशी अवस्था आमची झाली होती. त्यांनी वेस्टर्न सिम्फनीची रेकॉर्ड लावली. ग्रामोफोन, त्यावर फिरणारी ती चकचकीत काळी LP रेकॉर्ड, त्यावर हळूच टेकवायचा तो बारीक पॉइंटर, आणि मग त्यातून निघणारे ते स्वर्गीय सूर. सगळी खोली त्या वाद्य सुरांमध्ये बुडून गेली. एकामागून एक रेकॉर्ड बदलून छोटे छोटे म्युझिक पीसेस ते आम्हाला ऐकवत होते. यात बघा, 100-150 व्हायोलिन्स वाजत आहेत. हा बघा, बॉल डान्स करतानाचा पीस. हा सॅक्सोफोनचा अप्रतिम वापर केलेला पीस. हे फ्लूट स्पेशल. हा खास त्यांच्याकडचा ऑपेरा पीस. मला फक्त एकच साम्य जाणवत होतं. आपल्या अजय अतुलने सैराटच्या म्युझिकसाठी असंच काहीतरी वापरलं होतं. मी हे बोलून दाखवताच ते खुश झाले. ते म्हणाले, करेक्ट. तिकडच्या म्युझिशियन्सना बाकी काही कळत नाही. त्यांना फक्त नोटेशन्स द्यावी लागतात, मग ते त्या हुकूम बरोबर वाजवतात. हेच म्युझिक पीसेस चोरून आपल्या इकडच्या बॉलिवूडमधील काही संगीतकारांनी त्या ट्यून्सवर गाण्याचे बोल लिहून घेऊन गाणी हिट केली ना. मी ऐकलं आहे एका संगीतकाराच्या मुलाखतीत. मिस्टर दैठणकर बोलले, अगदी बरोबर. आपल्या इथे सामान्य लोकांना हे वेस्टर्न म्युझिक इतकं सहज उपलब्ध नव्हतं. त्यामुळे कुठल्या ओरिजिनल ट्यूनवरून आपल्या हिंदी गाण्याची चाल उचलली आहे हे त्यांना कळण्याचा काही संबंधच नसायचा. आपले संगीतकार परदेशवाऱ्या करायचे, अशा तयार रेकॉर्ड्स आणायचे, त्यांचे पोस्टमार्टम करून बरोबर हवं ते उचलून इकडच्या गाण्यांना चाली द्यायचे. त्यांनी माहिती पुरवली. गप्पांच्या ओघामध्ये मिस्टर दैठणकरांना रफी प्रचंड आवडतो हे त्यांना समजले होते. त्यांनी एक रफीवरचं पुस्तक त्यांना भेट म्हणून दिलं. वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल म्युझिकमध्येच आम्ही इतके गुंग झालो की आपल्याला अगदी अपरिचित संगीत आहे ही जाणीवच राहिली नाही. म्हणतात ना, संगीताला जात, धर्म, पश्चिम, पूर्व असं काहीही नसतं. त्याचा पुनःप्रत्यय आज आम्हाला येत होता. ते पुढे म्हणाले, तुमच्यामुळे मीही आज एका वेगळ्या म्युझिकचा आनंद घेतोय. मलाही ऐकायचं असतं, पण इतकं भरभरून जमा केलंय की काय, कधी आणि किती ऐकू असं होऊन जातं. तेवढ्यात माझ्या मैत्रिणीने गरम गरम मस्त साबुदाणा खिचडी आणि दाण्याचा लाडू अशी डिश समोर आणली. बाहेर पडणारा पाऊस, बंद AC म्युझिक रूममध्ये मोठ्या मिक्सरमधून कानावर पडणारे वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आणि हातात ही अप्रतिम डिश. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. अगं, यांना खिचडी प्रचंड आवडते, रोजसुद्धा खातील, त्यामुळे 12ही महिने आमच्याकडे साबुदाणा भिजलेला असतो, तिने मोकळेपणाने सांगितले. आता खरा मैफिलीला रंग भरायला लागला होता. लता दिदींना अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याची परवानगी नाकारली होती. त्याही हटूनच बसल्या. गाईन तर अल्बर्ट हॉलमध्येच, नाही तर नाही. आणि मग ब्रिटिशांनी त्यांना कसं अलाउ केलं ही आठवण निघाली. त्यांनी लगेच अल्बर्ट हॉलमधील लता मुकेश जोडीच्या लाईव्ह कार्यक्रमाची रेकॉर्ड त्यांच्या संग्रहातून बाहेर काढली. मुकेश आणि लताच्या स्वर्गीय सुरांबरोबरच त्या दोघांचं मधून रेकॉर्ड झालेलं बोलणं सुद्धा किती गोड वाटत होतं. ज्या कार्यक्रमानंतर मुकेशजींना हार्ट अटॅक आला, त्याआधी लता दिदी काय बोलल्या हे ऐकताना खरंच अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आलं. नंतर साथी रे, तुझ बिन जिया उदास रे, हे पूनम की रातमधील जबरदस्त गाणं त्या सिस्टीममधून मोठ्या आवाजात ऐकताना काय वाटलं मी सांगू नाही शकत. मग मुकेशजींचं दिल जलता है, सैगलच्या ढंगातील गाणं ऐकून मजा आली. पण शेवटी तो लाईव्ह प्रोग्राम ह्याच गाण्याने संपला आणि मुकेशजींचं ते पहिलं गाणं त्यांचं शेवटचं गाणं ठरलं हा दैव दुर्विलास प्रत्यक्ष ऐकला. नंतर लताजींचंच
चला वाहिदेस हे मीरा भजन ऐकलं. मी आधी कितीतरी वेळा ते भजन ऐकलं होतं, पण अशा साऊंड सिस्टीममधून आणि अशा कंपनीबरोबर ऐकताना वेगळीच मजा आली. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतानं अंगावर काटाच आणला. एकीकडे रूममधील त्यांची टर्निंग लॅम्प्सची वगैरे क्रिएटिव्हिटी आम्ही बघतच होतो. त्यांची फोटोग्राफीचीही आवड लक्षामध्ये येत होती. कुठलीही गोष्ट टाकून न देता कचऱ्यातून कला साधण्याची त्यांची कला दिसून येत होती. एकंदरीत ते म्हणजे एक वेगळंच रसायन होतं नक्कीच. गप्पा वेगळ्या विषयाकडे जाण्याआधी त्यांनीच सुचवलं, आपण एक पंडित जसराज यांची छान भैरवी ऐकू आणि थांबू. मग तुम्ही आमचं घर बघा. भैरवी संपताच मी त्यांना सांगितलं, तुम्ही एखादा कार्यक्रम करा 3 तासांचा. खूप आहे तुमच्याकडे बोलायला, ऐकवायला. त्यावर त्यांचाही तोच विचार चाललाय हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. एक सुंदर डेकोरेट केलेलं घर कसं असावं याचा प्रत्यय विशेषतः त्यांचं देवघर आणि भव्य टेरेसवरून आला. 3-3.5 तास कसे गेले आम्हाला कळलंच नाही. निरोप घेतानाच मी त्यांना सांगितलं, मी लिहिणार आहे तुमच्याबद्दल. हे गेलं पाहिजे सगळ्यांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत. परत भेटण्याचे आश्वासन देऊनच आम्ही निरोप घेतला. शरीराने घरी आलो ते डोक्यात सूर रुंजी घालतच होते. एक खूप छान सफर घडली होती आम्हाला. हो, त्यांचं नाव सांगायचं राहिलंच की. या अवलियाचं नाव आहे श्री सुभाष दांडेकर. पत्नीबरोबर कपल डान्स करणारे, गुरुचरित्राची पारायणे करणारे, बिल्डिंग्स बांधणारे, मांजरांची आवड असणारे, फोटोग्राफीची पर्यटनाची आवड असणारे, बायकोला आग्रहाने तबला शिकायला लावणारे रोटेरियन श्री सुभाष दांडेकर काका. भरभरून मनसोक्त जगणारे. त्यांना आणि त्यांच्या म्युझिक रूमला एकदा भेटायलाच पाहिजे. धन्यवाद. आत्ताच आपण ऐकत होतात वेडी माणसं. लेखिका आणि सादरकर्त्या होत्या सौ रेखा दैठणकर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9404962020 आणि श्री सुभाष दांडेकर यांचा मोबाईल नंबर आहे 9823055685. धन्यवाद.